वाटला आणि मग आपण म्हटलं लिहित जाऊया. आणि मला पहिल्यांदा असं वाटत होतं की आपण एक 90-100 पानं आपण लिहू शकतो याच्यावर, दररोज जे काय असेल ते आपण सगळ्या घटना प्रसंग लिहित जाऊया. आणि ती लिहित जवळपास एक वर्षभर मी लिहित होतो आणि जवळपास ती 350 पानं झाली सगळी. एक 90-100 पानं मी लिहायची म्हणतो, पण झाली जवळपास 350 पानं झाली. आणि मग ते परत एडिट करत 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 त्याच्यावर जवळपास 7-8 वेळा मी ते संस्कार केले, लेखनाचे संस्कार केले. आणि त्याला एक घोटी भाषा स्वरूपाचं काही रचना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि मग हे आपल्यासमोर आलं. त्यामुळं नाटक हा माझा आवडीचाच प्रांत आहे, पण नाटकाच्या त्या फॉर्ममध्ये किंवा नाटकाच्या त्या सगळ्या चौकटीमध्ये हे सगळं बसेल की नाही याची मला धास्ती वाटत होती. आणि म्हणून मी कादंबरीकडे वळलो. विद्यार्थी मित्र, नाटक, एकांकिका आणि कादंबरी असं काहीतरी ऐकलं ना तुम्ही? आता यातलं कुठलं ओळखीचं आहे तुमच्या? नाटक ओळखीचं आहे? नाही. एकांकिका ओळखीची आहे? असली तर होय म्हणा, नसलं तर नाही म्हणा. नाही. आणि मग कादंबरी म्हणजे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे दीर्घ ज्याला लिहिलेलं असतं ते विषय एकच आणि दीर्घ लेखन ज्याला म्हणतो आपण. आता नाटक कोणी बघितलं यातल्या? म्हणजे बोलता बोलता आपण 10 वेळा म्हणतोय नाटक करू नकोस म्हणून, पण नाटक म्हणजे काय आणि ते माहीत व्हायला पाहिजे. नाही बघितलेले ना? नाटक हे सादर केलं जातं, म्हणजे जिवंत असतं, हे तरी माहिती आहे ना? सिनेमा सारखं नसतं. पण आता तुम्हाला बघण्याचा योग आलेला नाही आहे, काही कारण असतील, तसं काही म्हणायचं नाही. आम्ही सुद्धा काय पहिली तिसरीला दुसरीला असताना बघितलं तसं नाही, पण नंतर बघितलं. एकांकिका म्हणजे एक अंक, म्हणजे त्याचं लहान स्वरूप. सरांचं जे लेखन सुरू झालेलं आहे ते एकांकिका या स्वरूपातून, म्हणजे एक अंकाचं नाटक. 3 अंकी असतं ते एक अंक, म्हणजे थोडंसं छोटं. त्याचं सादरीकरण आपल्याकडं कॉलेजमध्ये त्याची तयारी आपण करत नाही किंवा आपण त्याच्यात उतरत नाही. पण परवा मी कॉमर्स कॉलेजमध्ये जाण्याचा मला योग आला आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेला ती उतरतात. पुण्याला होणारी ती स्पर्धा आहे, अतिशय मानाची स्पर्धा. त्या कॉलेजला सलग 3 वर्ष नंबर 1चं त्याचं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि नाटक, एकांकिका सादर आणि कार्यक्रम करून त्या मुलांनी 3 महिन्यात 56 ट्रॉफीज आणलेल्या आहेत. किती? 56 ट्रॉफीज. नशिबवान प्राचार्य. आम्हाला काही नशिबवान प्राचार्य होता आलेलं नाही, त्यामुळे एवढ्या काय ट्रॉफीज आमच्या मुलांनी कधी आणल्या नाहीये. तर एकांकिका आणि नाटक याच्यामधला फरक, पण सगळ्यात महत्वाचं याच्यात काय असतं? समोर सादरीकरण असतं. म्हणजे माणसांचा कस का लागतो, हे लोक नाटक या शब्दाला महत्व का देतात, एकांकिका? कारण सिनेमामध्ये तुम्हाला तयारी करून उतरता येतं, पण नाटकामध्ये तुम्ही एकदा प्रेझेंट कराल ते एकदाच. म्हणजे आता मी समजा हे नाटक करत असेल, असं असेल तर ते एकदा समोरच होणार, ते 2दा करता येत नाही. किंवा गाणं म्हणणारा समोरच असतो, लाईव्ह कार्यक्रम ज्याला म्हणतो आपण. तर अशा प्रकारे त्याचं स्वरूप आहे. कधीतरी मराठीच्या तुमच्या सरांना सांगा आणि दाखवा म्हणा इथं नाटक, आणि मग एकांकी असं त्यांना दाखवायचं एकदा करा की कुठे वाणीकर सर शब्द द्या की, शब्द दिलाय त्यांनी. निदान नाटक कधी तर तुम्हाला दाखवत नाही, एकांकी काय हॉल चांगला आहे ना बसायला बघायला, त्यामुळे ते एकदा करू आपण. तर त्या लेखनाच्या फॉर्मकडून कादंबरीकडे ते कशा प्रकारे सरकले हे तुम्हाला सांगितलं. कादंबरीचं नाव काय आहे? भिंगुळवाणे दिवस. आपण पुढचा प्रश्न त्यांना विचारूच. कशाची कादंबरी आहे? कोरोनाशी संबंधित आहे. कोरोना माहिती आहे ना? म्हणजे झाला कोणाला होतं त्याने हात वर करा म्हणण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे तो कोरोना म्हणजे तोंडाला फडकं बांधणं हे तुम्हाला माहिती, त्याला मास्क म्हणतो आपण. थांबलेलं जग आणि मृत्यूची भयानकता ही आपण पाहिलेली आहे. ज्याच्या घरामध्ये कोरोना येऊन एखादा मृत्यू झाला त्याला खरा कोरोना कळालेला आहे. माझ्या घरामध्ये सुद्धा माझी आई गेली त्याच्यामध्ये, कोरोनानं नाही
पण कोरोनामुळे बिघडलेल्या वातावरणामुळे तिच्यावर झालेला परिणाम आणि ती गेली. आणखी 8-10 वर्ष तरी जगली असती, पण ती गेली. असं कोरोना ज्यांच्या घरामध्ये माणूस गेलाय त्याला कोरोना चांगला माहिती आहे. बाकीच्यांनी म्हणजे माझ्यासहित कोरोना चेष्टा करायची, कुठं आहे कोरोना म्हणून, पडतोय काय वर्ण वगैरे. कारण आमच्याकडं माझ्या मित्राच्या मुलगी प्रेग्नंट असल्यामुळं त्या कोरोना काळामध्ये तिला दवाखान्यात नेणं आणि आणणं याची जबाबदारी माझ्याकडे होती. पुण्याची होती ती, इथं आली. मला अजूनही माझी मानसिक अवस्था आठवते. ती मी गाडी लावायचो, ती उतरून दवाखान्यामध्ये जायची. मी गाडीतच बसायचो, कारण गाडीवर रस्त्यावर आलो की जरा रिकामी रस्ते, कोणीच नाही रस्त्यावर. थांबलेलं जग, थांबलेले रस्ते, थांबलेली माणसं, प्रत्येकाच्या मनामध्ये मृत्यूचं भय, असं एक वातावरण. त्या वातावरणामध्ये गाडी लावून मी ज्यावेळी रस्त्यावर यायचो त्यावेळी शुकशुकाट. म्हणून म्हणलं 4 फेऱ्या मारून जरा पुढे गेलं की वाटायचं वरनं कोरोना वगैरे पडतोय काय. म्हणजे कोरोना कुठून येतोय माहित नव्हतं ना, त्यामुळे झाडावरून फळ पडतंय तसा कोरोना पण पडतोय का काय असं आपल्याला वाटल्यामुळे आपण घरातच बसत होतो. नंतर आपल्याला हसू यायला लागलं की निदान फिरला असताच तरी चाललं असतं, पण ते फिरत पण नव्हतो आपण. अशा कोरोनामध्ये त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या संवेदना आणि त्याच्यावर लिहिलेलं ते पुस्तक, म्हणजे आपण खरं म्हणजे सगळीच रिकामं होतो. अनेकांनी चांगली कामं केली, अनेकांनी वाईट कामं करून घेतली, अनेकांनी हे लोकांना सेवा दिली, अनेकांनी लोकांना लुबाडून घेतलं. म्हणजे नुसतं माणसांचं नव्हतं, माणसांच्या मनोवृत्तीचं सुद्धा दर्शन सगळ्यांना झालं. म्हणजे अनेकांनी लोकांना मदत पण केली, पण अनेकांनी तेवढ्याच लोकांना लुबाडून पण घेतलं. मास्क 10 रुपयावाला 140 रुपयाला विकून टाकला. 10 रुपयाची गोळी होती ती सुद्धा 100 रुपयाला विकून टाकली. त्या काळामध्ये त्यांनी पोट भरून घेतलं. हे सगळं जे भय आणि सगळ्या माणसाच्या मनाचे विविध रूप अडचणीच्या काळातच दिसतात ना. तुम्ही बघता चांगल्या काळात माणूस जसा करतो तसा अडचणीच्या काळात असं कधीतरी काहीतरी त्यांना वाटलं असेल असं मला वाटतं. तो आपण त्यांना प्रश्न विचारूया की या भिंगुळवाणे दिवस याचा पहिल्यांदा आम्हाला अर्थ समजावून सांगा, कारण आम्ही काय साहित्यिक अजून झालेलो नाहीये. त्यामुळे आणि हे लिहिण्याची प्रेरणा तुम्हाला म्हणजे हे लिहावं का वाटलं, मी माझ्या मनातलं तुम्हाला बोललो, तसं तुमच्या मनामध्ये हे लिहावंसं का वाटलं हे तुम्ही आम्हाला सांगा. धन्यवाद सर. भिंगुळवाणे दिवस या हे जे शीर्षक आहे हे शीर्षक तुकारामांच्या एका अभंगावरचं हे शीर्षक आहे. संत साहित्याचा आणि माझा म्हणजे तसा फार जवळचा क्रम मी सतत वाचत असतो त्या अनुषंगाने. तर हे सगळं लिहित असताना जवळपास मी जवळपास 40 ते 42 शीर्षक माझ्याकडे अजून मोबाईलमध्ये आहे. म्हणजे मी लिहित होतो त्याला शीर्षक काय द्यायचं या कादंबरीला. सुरुवातीला बाबूरावांची कुबडी गाथा असं नाव मी दिलं होतं, बाबूरावांची कुबडी गाथा. कारण मी हे सगळं जे मांडलेलं आहे या कादंबरीमध्ये हे उपहासानं उपरोधानं असं त्याचं हे सगळं मांडलेलं आहे. म्हणजे फार गंभीरपणानं न मांडता हे सर्वसामान्य वाचकाला सुद्धा हे सगळं समजावं आणि विनोदी पद्धतीनं किंवा उपहासानं हे सगळं मांडावं असं मला वाटतं. पण तशी मांडणी मी केली आहे बऱ्यापैकी या सगळ्या त्या कादंबरीमध्ये. तर भिंगुळवाणे हा शब्द तुकारामांचा शब्द आहे आणि भिंगुळवाणे म्हणजे काय करतं या सगळ्या अवस्था सरांनी जो अनुभव त्यांना सांगितला पुण्यावरून सरीकर घेऊन आले वगैरे तर हे त्या सगळ्यातनं आपण जात होतो. आणि खरं तर हे भिंगुळवाणे दिवस हे त्या काळातले तर आहेतच, पण आपलं जगणंच एकूणच. तर भिंगुळवाणे या शब्दाचा अर्थ काय तर अस्वस्थ करणारे दिवस किंवा भ्रांत करणारे दिवस, चुटपुट लावणारे दिवस किंवा गलबलून टाकणारे दिवस, असुरक्षित करणारे दिवस, हे सगळे दिवस जे आता आजकाल आपल्या वाट्याला आलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या दिवसाची आपल्याला म्हणजे शाश्वती देता येणं झालेली आहे. सगळंच असुरक्षित अशा स्वरूपाचं सगळं वातावरण झालेलं आहे. उद्या काय होईल सांगता येत नाहीये. म्हणजे केवळ आपलीच अवस्था अशा आहे अशातली भाग नाही, जगभर सगळीकडे अशा स्वरूपाची ही सगळी अवस्था आहे. आणि दिशाहीन आपण सगळे भरकटत चाललेलो आहोत. निश्चित अशा स्वरूपाचा कोणीतरी एखादा मार्गदर्शक, एखादा सखा, सोबती हा आपल्याला कुठेही दिसत नाहीये.
त्यामुळे यातलं जे पात्र जे आहे यशवंतराव हे पात्र हे खरं तर प्रातिनिधिक पात्र आहे. ती सगळीच पात्र ही प्रातिनिधिक पात्र आहे. ही कथा यशवंतरावांची एकट्याची जरी असली तरी ही प्रत्येक माणसाची कथा आहे. मगाशी सर म्हणाले की कुणाला कोरोना होऊन गेला नाही त्याने हात वर करावा. म्हणजे जसं बुद्धाला प्रश्न विचारण्यात आलेला होता की बुद्धाकडे माणूस घेऊन आला एक स्त्री घेऊन आली बुद्धांच्याकडे की माझे बारक हे पोरग मेलेलं आहे तर ह्याला तुम्ही जिवंत करा. तर बुद्ध असं म्हणाले की या पोराला मी जिवंत करतो पण तू आपल्या गावामध्ये जा आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन विचार की तुमच्या घरातलं कोणी मेले कोणाच्या घरामध्ये कोण मेलेलं नसेल असे एक घर शोधून तू मला आणून दाखव मी लगेच या पोराला जिवंत करतो. तर असं शक्यच नाही ना प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी कोणीतरी गेलं असतं ना. त्यामुळं कोरोनाचा स्पर्श हा म्हणजे कोरोनाचा स्पर्श म्हणजे माणसाला कोरोना झाला आणि तो मेला एवढ्यापुरतच मर्यादित नाही आहे. आपण सर्वजण अगदी पोटातला बारकरी पोरगा असू दे किंवा अगदी मरणपंथाला टेकलेला म्हातारा माणूस असू दे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं हा त्रास झालेलाच आहे. कोणाला आरोग्याचा त्रास झालेला आहे, कोणाला पैशाचा त्रास झालेला आहे, कोणाला शिक्षणाचा त्रास झालेला आहे. प्रत्येक जण त्यातून गेलेला आहे. त्यामुळे दिशाहीनपणानं आपण इतकं जबरदस्त हे सगळं आक्रमण सगळं जसं अल्बेर काम्यूच्या द प्लेग नावाची त्याची कादंबरी अजून सुद्धा ती कादंबरी गाजते किंवा ती प्लेग अल्बेर काम्यूची. तर अशा स्वरूपाचं काही दस्तऐवजीकरण आपण करावं हे सगळं कुठेतरी मांडून ठेवावं. अशा स्वरूपाच्या काही छोट्या मोठ्या कादंबऱ्या त्या काळात ही आलेल्या होत्या त्या प्रकाशित झाल्या. मी सुदैवानं म्हणा फार घाई केली नाही. जवळपास 4-5 वर्ष या कादंबरीवर मी काम करत राहिलो सतत काम करत राहिलो आणि मग लोकवाङ्मय गृहासारख्या एका मातब्बर प्रकाशकाकडे गेल्यानंतर त्यांनी चटकन लगेच ही कादंबरी सुचवली. 5ही पैसे न खर्च करता देता ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. तर त्यामध्ये काहीतरी असणार ना. त्यामुळे भिंगुळवाणी दिवसची निर्मिती प्रक्रिया किंवा सर म्हणाले तसं प्रेरणा नेमकी काय आहे हीच प्रेरणा आहे की मी अस्वस्थ होतो माझी अस्वस्थता हीच या कादंबरीची खरीतरी प्रेरणा आहे असं मला म्हणायचं की मला काहीतरी सांगायचं होतं. मला समाजाला काही माझ्या मनामध्ये जे खदखदत होतं आणि खरं तर आपण सुद्धा व्यक्त करायला शिकलं पाहिजे कोणत्याही पद्धतीनं म्हणजे बोलण्याच्या पद्धतीनं असू दे लिखाणाच्या पद्धतीनं असू दे किंवा मूळ कला 5 आहेत असं आपण म्हणतो. साहित्य संगीत नृत्य चित्र शिल्प या मूळ 5 कला आहेत म्हणतो आणि एकूण 64 कला आहेत. 65वी कला जाहिरात कला असं आपण म्हणतो. तर अशी कोणती ना कोणती तरी कला आपल्याला येत असते. प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी एक कला येत असते. फक्त आपण ती कला या आपल्या तथाकथित शिक्षणाच्या चौकटीमध्ये असेल आपल्या कौटुंबिक चौकटीमध्ये असेल वगैरे त्या चौकटीमध्ये आपण आपल्या कला मारून टाकतो म्हणजे आपण स्वतःला मारून टाकतो. तर आपण व्यक्त व्हायला पाहिजे. माझं व्यक्त होणं हे शब्द हे माझं माध्यम आहे. म्हणजे नाटकामधून मी व्यक्त होईल कथेच्या माध्यमातून मी व्यक्त होईल एकांकिकाच्या माध्यमातून व्यक्त होईल निबंधाच्या माध्यमातून व्यक्त होईल किंवा ललित लेखाच्या माध्यमातून व्यक्त होईल. त्या ही कादंबरी लिहिण्याच्या अगोदर मी 2 ललित लेख लिहिलेले होते. तर एक प्राण्यांच्या म्हणजे कुत्र्यावरचा एक लेख होता. कुत्र्यांवर सुद्धा हात जबरदस्त झाले. आमच्या गल्लीमध्ये तडफडून मेल्या खायला तर किती लोक कुत्र्यांना घालणं काय करावं. तर एक कुत्र दुसरं म्हणजे कुत्र्याचा एक गट होता तर तो दुसरं कुत्र मरणपंथाला लागलेलं होतं त्याच्याजवळ टपून बसलेले होते ते कधी म्हणत आणि ते कुत्र मेल्यानंतर 2-3 दिवस ती बाकीचे कुत्रे ते कुत्रच खात होते म्हणजे गल्लीमध्ये घडलेली घटना. तर अशा स्वरूपाची ही जी अस्वस्थता मी त्यावर सुद्धा मी लेख लिहिला होता. पण मला ही वाटायला लागली की आमचे हे नुसतं 2-3 लेख लिहून वगैरे लिहून होण्यासारखा विषय नाही आहे. हे तपशिलानं मांडलं पाहिजे. हे आपण जबाबदारीने मांडलं पाहिजे. बारीक सारीक सगळं आपण त्याच्यामध्ये आणलं पाहिजे. त्यामुळे जितकं काही बारीक सारीक मला जे काही आणता येईल मांडता येईल ते सगळं मी या कादंबरीमध्ये अर्थातच हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे जगभराचं असं नाही आहे. माझी जी कुवत होती माझं जे वाचन होतं माझं जे आकलन होतं त्या आकलनाला जेवढं काही मला कवे घेता येईल प्रत्येकाचं एक मुठ असते ना किती आपण भरणार एका मुठीमध्ये. त्यामुळे माझ्या मुठीमध्ये जे काही मला सापडतं ते मी प्रामाणिकपणानं मागण्याचा इथे प्रयत्न करतो. मगाशी सरांनी जे एक उत्तरामध्ये सांगितलं की मी वाचनाने खूप समृद्ध झालो. तर ही गोष्ट फार महत्त्वाची असते की तुम्ही जितकं वाचन कराल म्हणजे एकदम लेखनाकडे न वळता तुम्ही आधी वाचनाने समृद्ध होणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर सरांनी आणखी एक गोष्ट सांगितली की संस्करण आपण जे काही लिहित असतो
त्या लिखाणावर आपलं संस्करण होणं फार महत्वाचं आहे. म्हणजे 7 ते 8 वेळा त्यांनी त्या कादंबरीचं किंवा जे काही लेखन करतो आपण त्याच्यावर संस्करण केलंय. म्हणजे आम्ही नियतकालिकाचं काम करत असताना पाहतो सर की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना जर म्हटलं की नाही हे जे लिहिलंय हे ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला संस्करणाची गरज आहे, यामध्ये ही भर घालायला पाहिजे, ह्यामध्ये आणखीन काय करता येईल, नवीन काय आणता येईल, तर थोडंसं मुलं कंटाळा करत असतात. तुम्ही आता हे जाणीवपूर्वक ऐका की सरांनी सांगितलेलं आहे की मी संस्करण केलं. आणि आता एक महत्वाचा मुद्दा सरांनी मांडलेला आहे की कोरोनाच्या काळामध्ये अनेकांनी घाई गडबडीनं खूप लेखन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आपण किती सजग आहोत, आपण किती लगेच ह्याच्यावर व्यक्त झालो असं दाखवण्यासाठी काहींनी कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, बरंचसं काही लेखन झालं. पण त्याच्यामध्ये जी काही चिंतनशीलता अपेक्षित होती ती काही त्याच्यामध्ये आली नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रसंगाकडे कसं पाहता ते अंतर्मुख होऊन पाहून त्या संपूर्ण सभोवतालच्या जगण्यावर अंतर्मुख होऊन विचार करून जेव्हा तुम्ही थोडंसं वेळ ठेवून त्याच्यावर लेखन करत असता तेव्हा ते लेखन हे नक्कीच दखल घेण्यासारखंच असतं. आता जे सरांनी म्हटलं की लोकवाङ्मय गृह की अत्यंत दर्जेदार अशा प्रकाशकांनी पहिल्याच त्यांच्या लेखनाला म्हणजे कादंबरी लेखनाला लगेच होकार दिलेला आहे. आज जर आपण हा प्रकाशक आणि लेखक यांच्यामधला आर्थिक व्यवहार जर पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रकाशक आधी लेखकाला सांगतात की तुम्ही आधी काही पैसे करा, मग आम्ही रॉयल्टी म्हणून तुम्हाला काही देऊ. पण असं काहीही न होता एखादी कादंबरी चटकन उचलली जाते. याचं कारणच हे आहे की त्या पाठीमध्ये सरांची खडतर तपश्चर्या आहे, खडतर परिश्रम आहेत असं आपल्याला दिसून येतं. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही कादंबरी जवळपास 25 वर्ष ते लिहित होते. म्हणजे किती कालावधी एखाद्या लेखनासाठी घेतला जात असतो, तो कालावधी घेत असतानाच्या काळामध्ये लेखक काही चिंतन करत असतो, निरीक्षण करत असतो आणि तेच आपल्याला त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित झालेलं दिसत असतं. आता सरांनी जो उल्लेख केला की यशवंतराव कणसे हा या कादंबरीचा नायक आहे, तो पत्रकार आहे आणि पत्रकार असल्यामुळे एक संवेदनशील पत्रकार संपूर्ण या हाहाकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, अनेक लोकांशी असणारा त्यांचा जो संवाद आहे त्या संवादातून त्यांना हे सगळं कसं आपसूक मिळत जातं. म्हणजे लेखकांनी अशा प्रकारे पत्रकार जाणीवपूर्वक या ठिकाणी आणला असावा, नायक म्हणून पत्रकाराची भूमिका ही या ठिकाणी पात्र हे आणलेलं असावं असं मला वाटतं. सर या पाठीमागे तुमचा काय उद्देश आहे की पत्रकारच या ठिकाणी आपण का दिला? कारण शिक्षक हेही अनेकांशी संवाद साधत असतात, आपण स्वतःही शिक्षक आहात, पण आपण जाणीवपूर्वक पत्रकार घेतले, तर याचं कारण काय आहे? खूप छान. हॅलो, खूप छान प्रश्न विचारले जातात, मला हे आनंद वाटतोय. आणि विशेष म्हणजे मी ज्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, चौगुले सर असतील किंवा जोशी मॅडम असतील, तर ते सगळे या सगळ्या वातावरणाशी आपल्या महाविद्यालयातल्या एकूण शैक्षणिक वातावरणाशी जोडून घेतात आणि तुम्हालाही प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. हे खूप महत्त्वाचं आहे. तर दोन कंटाळा येत नाही ना, हे सगळं चाललेलं आहे. तर मी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये व्यक्त करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही प्रश्न विचारला की पत्रकार नेमका या कादंबरीचा हा नायक आहे आणि पत्रकारच तुम्ही का निवडला, तुम्ही स्वतः शिक्षक आहात, शिक्षक आहात, त्याची कारणं खूप आहेत. तर त्याचं पहिलं कारण हे की पत्रकार हा या कादंबरीचा नायक असण्या पाठीमागं माझी भूमिका ही अशी होती की पत्रकार हा सजग असतो, तो लोकशाहीचा चौथा खांब असं आपण पत्रकाराला म्हणतो. आणि त्याचबरोबर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये MA झाल्यानंतर मी 2 वर्ष मी पत्रकारिता केली. म्हणजे दैनिक केसरीमध्ये आता वसंत भोसले सर रिटायर झाले, तर वसंत भोसले सर आमचे बॉस होते. तर सुरुवात केसरीमध्ये होते, नंतर पुढारीला, नंतर लोकमुक्त सकाळमध्ये पण हे काही
इतक्या चांगल्या माणसाच्या हाताखाली मी जवळपास 2 वर्ष काम केलं आणि नंतर मग ते असं म्हणाले की तू 1-2 वर्ष काम केल्यानंतर रत्नागिरीला एक जागा आहे उपसंपादकाची आणि तुम्ही तिकडे जाल का रत्नागिरीला, तुम्हाला मी नेमून देतो, तुम्ही पत्रकार तिकडे जा. तर मी म्हणालो की पत्रकार मी असं वाचले म्हणलं बऱ्याच ठिकाणी की चांगलं लिहिणाऱ्या माणसानं वर्तमानपत्राच्या मानवाखाली 1-2 वर्ष जावं. तर ह्या अनुभव नेमका काय असतो, कसा असतो, कशी बातमी लिहिली जाते, साधं सोपं सुवाच्य असं कसं लिहिलं जातं सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. तर हे मी बघण्यासाठी मग मी या व्यवसायामध्ये आलोय आणि मला शिक्षक व्हायचं मी एफर्ट असताना ठरवलं होतं ते काय वाटते ते होते. मी माझ्या सरांच्या हातात मी सर होणार, तुम्हाला वाटतं कसं होईल तर मी सरच होणार, मी प्राध्यापकच होणार. तर आणि पत्रकाराची नजर जी असते तर ती मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने चौफेर पाहण्याची नजर असते आणि सगळीकडे तो बघत असतो. म्हणजे मी चांगल्या पत्रकाराच्या संदर्भात करतो बरं काय, म्हणजे पत्रकार सगळेच पत्रकार चांगले असतात अशा पेड न्यूज वगैरे सुद्धा आपण ऐकतो.